झी 24 तास एक पाऊल पुढे. आपल्याला सगळ्यांना समजून घेणं गरजेचं आहे की लोकांना आवडेल अशा नुसत्या घोषणा करून पक्ष किंवा सत्ता हासिल करता येत नाही. हे आजपर्यंतचा आपल्या 65 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे केजरीवालांचे जे म्हणणं आहे की डायरेक्ट डेमोक्रेसी, तर हा प्रयोग काही नवीन नाही आहे. हा लोहियांचाही तसा विचार तो होता. जे जयप्रकाशांचं जे आंदोलन झालं, जे मागे तुमच्या इथेच बसून मी सांगितलं होतं, ज्यांनी ते सुरुवात केलं संपूर्ण क्रांती, आता यांनीच दिलेला नारा संपूर्ण क्रांतीचा कुठं गेला हा एक प्रश्न आता तयार होईल. तरी सुद्धा आपण एक असं म्हणू शकतो की ठीक आहे, त्यांना लोकशाहीमध्ये जो अधिकार आहे त्या अधिकाराच्या याच्यातनं त्यांनी एका पक्षाची स्थापना केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांना खऱ्या अर्थाने पुढे जात असताना एक मला गोष्ट कळली नाही, म्हणजे तरी सुद्धा अर्थात आज आपला चर्चेचा विषय आहे. त्याने म्हणताना हे म्हटलं की आम्ही दिल्लीची पहिली इलेक्शन लढणार आहोत, पण त्याच वेळेला गुजरातची इलेक्शन आहे. गुजरातची लढतो असं काय म्हणालेले नाही. म्हणजे मी एक राजकीय दृष्ट्या जर मी पाहिलं याच्याकडे, नुसता काँग्रेसी म्हणून, मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे, मी ते म्हणणारच. तुम्हाला असं म्हणायचं की काँग्रेसची सत्ता ज्या राज्यात आहे त्याच राज्यात निवडणूक का लढवतात आणि गुजरातमध्ये का लढवत? त्यांनी लढवावीच. मी तर उलट म्हणेन आता तर ह्या लवकरच आहेत, म्हणजे आता हे सगळं याच वर्षातलं. म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय नेमकं? गुजरातची निवडणूक त्यांनी लढवायला हवी होती जर दिल्लीचे लढवत आहेत तर. त्यांनी जर समजा राजकीय पक्षाचं स्वप्न पाहिलेलं आहे देशभर, त्यांच्या घोषणा होत्या. आजही त्यांच्या बऱ्याच ह्याच्यामध्ये त्यांनी तशा घोषणा केलेल्या आहेत की देशभर आम्ही चांगले हे देऊ. तर गुजरातमध्ये चांगले कॅन्डिडेट नाहीत का हा माझा प्रश्न, दिल्लीमध्येच आहेत का हा माझा प्रश्न. अगदी. त्यामुळे ह्याच्यावर आता बरीच चर्चा होऊ शकेल, भविष्यामध्ये करू आपण. आणि त्यांना शुभेच्छा देतो मी की आपण राजकीय पक्ष म्हणून आपलं स्वागत आहे. अगदी. म्हणजे मी प्रबळ हा शब्द विचारला होता प्रश्नाचा, तो काढून टाकला. तरी सुद्धा एक प्रकारे तो अधिक दावेदारी किंवा अधिक मोठा विरोधक हा काँग्रेसचा असणार आहे असे संकेत आपल्याला भाई जगताप जे बोलतात त्याच्यातून आपल्याला बघायला मिळतात. एक मिनिट अमोल, मी असे कसलेही संकेत दिलेले नाही. तुम्ही असं बोललेलं नाही. त्याचं कारण असं की मी कसलेही संकेत दिले नाहीत. उगाच माझ्यावर तोंडी काय घालू नका. त्याचं कारण असं, तुम्ही असं म्हणा, मी फक्त लोकशाहीतल्या एका प्रक्रियेचं स्वागत केलं. मी फक्त एवढंच म्हणालो की दिल्लीमध्ये चांगले चरित्र्याचे तुम्हाला मिळणार कॅन्डिडेट आणि गुजरातमध्ये नाही मिळणार का हा माझा प्रश्न. ठीक आहे, लोक ह्याच्यातून काय संदेश घ्यायचा तो घेतील. कुमार सप्तर्षी आपल्या सोबत आहेत. सप्तर्षी सर, काय तुम्हाला वाटतं हा जो नवा पक्ष आलेला आहे, काय काय मर्यादा आहेत आणि काय काय बलस्थानं आहेत? अशी काही बलस्थानं आहेत का, मर्यादा आहेत का, काय सांगाल तुम्ही? कुमार सप्तर्षी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये. आपण पुन्हा एकदा एक मिनिट, मला थोडंसं याच्यामध्ये आपल्याला, कारण तो प्रश्न आपण चर्चाच आहे आपली चालू की त्याच्यामध्ये बलस्थानाचं आपण जे आता म्हणत आहात किंवा काही त्याची काही बलस्थानं ज्याच्यावर ते आधारभूत काय असतं की एखाद्या पक्षाचं जर एक ध्येय धोरण असतं, कोणासमोरही, काँग्रेस समोर एक ध्येय धोरण आहे. नाही, मला तुम्ही हे सांगा भाई की स्वच्छ प्रतिमा आणि प्रामाणिकपणा आणि निवडून येण्याची क्षमता, हे दोन्ही निकष पूर्ण होणं सध्याच्या काळात शक्य असं तुम्हाला वाटतं का? आहेत ना, आहेत. आपल्याला मी काही उदाहरणं देईन. जिल्हा परिषदेच्या निवडणुका ज्या महाराष्ट्रात झाल्या, याच्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये लोकांनी स्वतः ठरवून एक उमेदवार ज्याचा काही संबंध नव्हता, पैसे काढून वर्गणी काढून त्याला हे केलं, निवडून दिलं. तो मुलगा 10 तोंडे म्हणून आमचा कार्यकर्ता आहे आणि त्याला लोकांनी निवडून दिलं. हे घडतंय आजही या देशात. दुर्मिळ उदाहरण असलं तरी दुर्मिळ अशी अनेक उदाहरणं आहेत. दुर्मिळच म्हणता येईल या घडीला, कारण तो काळ, तो राजकारणाचा, भारतीय राजकारणाचा बाज जो एकेकाळी होता, जिथे शिक्षकांना उभं केलं जायचं किंवा लोकवर्गणी काढून ते त्यांना लढवायचे. दुर्दैवाने तो काळ हा तसा पडद्याआड झालाय. परंतु हे नाकारता येत नाही की अशा प्रकारचे अनेक चेहरे आजही विविध पक्षामध्ये, मग ते पक्ष कदाचित ह्याचे असतील, देशस्तरीय असतील किंवा प्रांतिक असतील, अशा अनेक पक्षामध्ये अशा प्रकारची लोक आहेत. अगदी. अण्णा हजारेंनी सातत्याने वेगवेगळी भूमिका याविषयी घेतलेली आहे.
सुरुवातीला ब्लॉगवरून त्यांनी विरोध केलेला होता, त्यानंतर आता त्यांनी समर्थन केलेलं होतं. त्यानंतर ते असं म्हणाले की जर अरविंद केजरीवाल उभे राहणार असतील निवडणुकीला तर त्यांना मी समर्थन करेन, इतर उमेदवारांबाबत मी काही बोलणार नाही. अण्णांचं समर्थन मिळालं आणि अण्णांचं समर्थन नाही मिळालं तर या दोन परिस्थितींमध्ये या पक्षाचं भवितव्य, या पक्षाची ताकद बदलू शकते का, याविषयी आपण बोलूया. खूप महत्त्वाचे पाहुणे आपल्यासोबत असणार आहेत ब्रेक नंतर. एक ब्रेक घेऊया, भेटूया एका ब्रेक नंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.